महाराष्ट्र के राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने पत्रकारों से बातचीत में मराठा आरक्षण आंदोलन के दौरान मनोज जरांगे द्वारा लगाए गए आरोपों और पार्थ पवार के नाम से जुड़े जमीन मामलों पर प्रतिक्रिया दी। जरांगे के आरोपों पर बावनकुळे ने कहा कि यदि ऐसे गंभीर आरोप लगाए गए हैं तो पुलिस को तत्काल कार्रवाई करनी चाहिए। उन्होंने कहा कि मेरे पास विस्तृत जानकारी नहीं है, लेकिन पुलिस जांच करेगी और जिसके पास जो जानकारी होगी उसके आधार पर कानूनी कार्रवाई होगी। जरांगे ने बड़ा आरोप किया है कि इसलिए इसकी तुरंत जांच होनी चाहिए। पुलिस शेवटी तपास करतील आणि जे काही पोलिसांना मिळेल त्यावर कारवाई केली पाहिजे। शेवटी जर जरांगेने असं जर बोलले असतील तर पोलिसांनी यावर तातडीने कारवाई केली पाहिजे असं मला वाटतं। नाही, मला याच्याबद्दल पूर्ण माहिती नाही आहे, पण ज्यांनी काही हे केलं असेल किंवा जे काही त्यांच्याकडे माहिती असेल त्यावर पोलीस कारवाई करतील असं मला वाटतं। नाही, मला काही माहिती नाही। मी वारंवार सांगतो की जरांगेने जर इतका मोठा गौप्यस्फोट केला आहे तर पोलिसांनी तातडीने काळजी घेतली पाहिजे आणि तातडीने चौकशी केली पाहिजे। इसी दौरान जब पार्थ पवार से जुड़े जमीन सौदे के मुद्दे पर सवाल पूछा गया तो बावनकुळे ने कहा कि राजस्व विभाग ने इस मामले में प्रारंभिक जांच रिपोर्ट प्राप्त की है, जिसके आधार पर तहसीलदार, मुद्रांक अधिकारी और दस्तावेज तैयार करने वालों पर कार्रवाई की गई है। उन्होंने स्पष्ट किया है कि प्राथमिक जांच में पार्थ पवार का नाम दस्तावेज लिखने या हस्ताक्षर करने वालों में नहीं आया है। आता अजितदादांनी जे म्हटलं आहे शेवटी त्यांना त्यांची माहिती आहे, पण राहिला महसूल खात्याचा प्रश्न तर महसूल खात्याने प्राथमिक जे काही आमच्याकडे रिपोर्ट आला आहे त्या आधारावर एक तहसीलदार, आमचा मुद्रांक अधिकारी आणि जेव्हा हे मुद्रांकाचे डॉक्युमेंट ज्यांनी केले, कंपनीचा मालक असेल, खरेदी विक्री करणारे असतील, जे काही नोंदणीच्या वेळी ज्यांनी सह्या केल्या, कंपनीचे त्या ठिकाणी जे काही कंपनीमार्फत ज्यांनी सही केली किंवा त्या डॉक्युमेंटवर ज्यांनी सह्या केल्या ह्या ज्या पहिल्या टप्प्यात आम्हाला आढळल्या त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील सखोल चौकशीमध्ये इतर गुन्हे दाखल होतील। नाही, एकच सांगतो की आता प्राथमिक चौकशीत आम्हाला जे दोषी वाटले त्यावर निलंबनाची कारवाई FIR केली आहे। आता सखोल चौकशी आमचे ACS महसूल खारगे करतायत, तर खारगे समितीचा रिपोर्ट आला की मग त्या सखोल चौकशीत त्या कंपनीचे डायरेक्टर कोण आहेत, प्राथमिक चौकशीमध्ये जे नोंदणी करण्याच्या वेळी स्टॅम्पवर जे काही कंपनीची नोंदणी झाली वगैरे वगैरे ते आढळल्यात त्यांना आम्ही कारवाई केलेली आहे। पण पुढच्या टप्प्यात समितीचा रिपोर्ट आला। आमचे विकास खारगे जे अप्पर मुख्य सचिव आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती होणार आहे। समिती झाली आहे आणि 1 महिन्याच्या आतमध्ये त्यामध्ये IGR आहेत, आमचे जमाबंदी आयुक्त आहेत, त्यानंतर IGR आहेत, त्यानंतर आमचे विभागीय आयुक्त पुणे आहेत। ही 5 सदस्यीय समिती आहे। 1 महिन्याच्या आतमध्ये संपूर्ण व्यवहार म्हणजे सरकारी जमिनीचा 7/12 बंद झाला, मग प्रॉपर्टी कार्ड झालं, प्रॉपर्टी कार्डवर सरकारचं नाव आहे आणि ते सर्व असताना त्या ठिकाणी जे काही तिथे उलाढाली झाल्या आहे त्याची सविस्तर चौकशी करून मग त्या ठिकाणी अंतिम निर्णय करू। प्राथमिक चौकशीमध्ये जे रजिस्ट्रार कार्यालयामध्ये जे सही करणारे आणि लिहून देणारे लिहून घेणारे आहेत त्यांच्यामध्ये पार्थ पवार नाही आहे। त्या कंपनीचे कोण भागीदार हा कंपनीचा नियम वेगळा आहे, पण ॲक्च्युली नोंदणी करताना रजिस्ट्रारसमोर कोण गेले होते त्याचे नावं आमच्याकडे जे आहेत आमच्या डॉक्युमेंटवर लिहून देणारा कोण, लिहून घेणारा कोण, चुकीची रजिस्टर करणारा कोण, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे। ठीक आहे, पण अजितदादांनी स्पष्टता केली आहे की त्यांना फार त्या व्यवहाराचं माहिती नाही आहे। त्यामुळं आता त्या आरोपावर प्रत्यारोप करण्यापेक्षा मला वाटतं चौकशी येऊ द्यावी। चौकशीचा रिपोर्ट महिन्याभरात येईल, त्यानंतर पुढची कारवाई करता येईल।